मित्रांनो नमस्कार. पुण्यातील पालकमंत्री पदावर रुसून बसलेल्या अजित पवार यांचे काल पुन्हा एकदा येरवड्यातील 3 एकर जमिनीच्या प्रश्नावरून संशयाच्या भोवऱ्यात आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पूर्णपणे दिसून आलेले आहेत. तत्कालीन पोलीस कमिशनर मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकाच्या विमोचन समारंभाच्या कार्यक्रमात ते जे विमोचन पुस्तकाचं झालं, त्या पुस्तकांमध्ये मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्यातील जी 3 एकर जागा आहेत, ती जागा बिल्डरच्या घशात घालण्याचं काम आणि तसं ती हस्तांतरण करण्याची बाबत अजित पवारांनी माझ्यावर दबाव आणला होता, असं विधान करून पुन्हा एकदा अजितदादांभोवती संशयाचं जे वादळ आहेत, जी वादग्रस्त प्रतिमा आहेत, ती पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर निर्माण झालेली आहेत. मित्रांनो, IPS अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर यांची कारकिर्दीवर जर आपण नजर टाकली तर त्यांची संपूर्ण कारकीर्द ही सत्यवादी भूमिकेच्या वाटेवरून चालणारी कारकीर्द राहिलेली आहे. अतिशय कर्तव्यदक्ष आणि समाजशील अधिकारी म्हणून मीराताई बोरवणकर यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्या कामाच्या कर्तृत्वाची चुणूक ही निर्माण केलेली आहे. मित्रांनो, अजित पवारांवर हा जो पुन्हा एकदा घोटाळ्यांचा आरोप झालेला आहे, त्या घोटाळ्यातील आरोपाने अजित पवार हे पुरते हादरून गेल्याचं दिसत आहे. नवरात्रीचा उत्सव सुरू असताना आणि नारी शक्तीची धूम संपूर्ण महाराष्ट्रात ही मोठ्या प्रमाणावर चालू असताना मीराताई बोरवणकर यांच्या मधील जी दुर्गेचा अवतार आहे, जो जगदंबेचा अवतार आहे, त्या अवताराने आणि त्यांच्या विधानाने अजित पवारांची पुरती दानादान आणि अजित पवार पूर्णपणे गर्भहीत झाल्याचं हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे. मित्रांनो, पुण्याचे पालकमंत्री पद हे किती मलईदार आहेत आणि पुण्याच्या पालकमंत्री पदावरून अजितदादा एखाद्या नव्या नवरीसारखे का रुसले होते, वारंवार का रुसत होते, हे पुण्याच्या परवाच्या घटनेतील विधानावरून महाराष्ट्रासमोर त्याबद्दल शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, जळगावमध्ये जे सेक्स स्कॅन्डल झालं होतं, वासनाकांड झालेलं होतं, त्या वासनाकांडामध्ये मीराताई बोरवणकर यांनी ज्या पद्धतीने ते वासनाकांडचं प्रकरण हाताळलं होतं आणि त्या वासनाकांडाच्या प्रकरणामधील दोषींना हुडकून काढून त्यांना शिक्षेसाठी पात्र ठरवलं होतं, त्यातून मीरा बोरवणकर यांची प्रतिमा ही दबंग आणि डॅशिंग अशी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. बोरवणकर मॅडमनी जे आरोप केलेले आहेत, हे प्रकरण निश्चितपणाने साधं सुद्धा नाहीत. कारण मीराताई बोरवणकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे काही उतारे दिलेले आहेत, त्यामध्ये पोलीस, नोकरशाही, विशेषतः सनदी नोकर आणि राजकारण्यांची जी सेटलमेंट आहेत, जी अभद्र युती आहेत, त्यावर मोठ्या प्रमाणावर ताशेरे ओढलेले आहेत. तत्कालीन पालकमंत्री जे 2010 मध्ये अजित पवार होते, त्या अजित पवारांनी ह्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण करून ही जी 3.5 एकर 3 एकर जे क्षेत्र आहेत, ते बिल्डरच्या घशात घालण्यासाठी मला स्वतःला म्हणजे मीराताई बोरवणकर यांना उद्युक्त केलं होतं. परंतु ती जी जमीन आहे, ती जमीन देण्यासाठी बोरवणकर मॅडमनी त्यावेळेस अजित पवारांना मोठ्या प्रमाणावर त्यांचा जो प्रस्ताव होता तो धुडकावून लावलेला होता आणि त्यातूनच कळत काय अजितदादांचा मोठ्या प्रमाणावर असंतोषाचा फटका आणि राग हा मीराताई बोरवणकरांना त्या ठिकाणी नंतरच्या कार्यकाळामध्ये पोस्टिंगच्या होण्याच्या बाबत तो मात्र त्याचा मनस्ताप सहन करावा लागलेला होता. मित्रांनो, हे जे प्रकरण आहेत, हे प्रकरण घडत असताना महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची पाठराखण जरी केली नसली तरी या प्रकरणामध्ये ते पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं त्यांच्या बोलण्यातून हे दिसून आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
या जमिनीच्या प्रकरणाची चर्चा ही सोशल मीडियातून आणि प्रिंट मीडियातून मोठ्या प्रमाणावर होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये मला काहीशी माहिती नाही असं जे विधान केलेलं आहे ते विधान आश्चर्यचकित करणार आहेत, अचंबित करणार आहेत. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील असं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी यापूर्वी अनेकदा सभागृहामध्ये सांगत असताना विरोधी पक्षांच्या आणि राजकीय पक्षांच्या सर्व सत्ताधारी मंडळी आणि जी प्रस्थापित मंडळी आहेत त्या सर्व मंडळींच्या कुंडल्या ह्या माझ्या हातात आहेत, त्या कुंडल्या मला माहीत आहेत असं विधान आणि अशी माहिती त्यांच्याकडे असताना या प्रकरणाबाबत त्यांनी केलेला जो युक्तिवाद आहेत आणि जी पळवाट त्यांनी शोधलेली आहेत ती मुळातच महाराष्ट्राला अचंबित करणारी आहेत. किंबहुना अजित पवारांना या प्रकरणामध्ये त्यांना वाचवण्याची भूमिका ही मोदी आणि शहा या महाशक्तींनी भविष्यात कदाचित घेतीलही, परंतु त्यातून एक गोष्ट मात्र स्पष्टपणाने दिसून येते की अजित पवारांना या प्रकरणामध्ये पॉलिटिकल ब्लॅकमेल करून त्यांचा पुढचा प्रवासामध्ये खोडा घालण्याचं काम, पद्धतशीरपणे त्यांची अडवणूक करण्याचं काम हे नागपूरच्या रेशीम बागेतील शिष्य असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि RSSच्या मंडळीकडून हे पुढच्या काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण अजित पवारांची जी पार्श्वभूमी आज राज्य सरकारमध्ये निर्माण झालेली आहे ती पार्श्वभूमी ही एकतर्फी पार्श्वभूमी आहे. या पार्श्वभूमीतून अजित पवार एकनाथ शिंदे गटाच्या मंत्री असलेल्या, राज्यमंत्री असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मंत्री आणि राज्यमंत्री असलेल्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये हस्तक्षेप आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ढवळाढवळ करत असल्याचा आरोप हा अनेकदा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी आणि शिंदे गटाच्या आमदारांनी यापूर्वी केलेला आहे. त्यातून फार मोठा विसंवाद आणि विसंगतीची जी दरी आहेत ती निर्माण झालेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्याही वेळेस अजित पवारांची जी कार्यशैली होती ती वादग्रस्त होती. विशेषतः निधी देण्याच्या बाबत त्यांची कार्यशैली ही वारंवार त्यावेळेस उभाटा गटाच्या आमदाराने व्यक्त केलेली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आज मितीला जर विचार केला तर अजित पवार हे त्यांच्या दृष्टीने डोकेदुखी बनलेले आहेत. अजित पवारांचा पुढच्या काळामध्ये बंदोबस्त करण्यासाठी हे प्रकरण राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी जाणीवपूर्वक उपस्थित केलेले आहेत. किंबहुना मीरा बोरवणकर यांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाची जी मंडळी आहेत ती मंडळींनी या प्रकरणामध्ये अदृश्य स्वरूपात बोरवणकर मॅडमच्या पाठीशी आपली ताकद उभी केलेली आहे. अशीच चर्चा दबक्या आवाजात ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होत आहेत. मित्रांनो, हे जे अजित पवारांचं कार्यशैली आहे ती कार्यशैली ही नेहमीच त्यांच्या विधानाने आणि त्यांच्या कार्यशैलीने चव्हाट्यावर आलेली आहेत. आणि एक गोष्ट मात्र अजूनही यातून स्पष्टपणाने दिसून येते की राज्य सरकार अलीकडच्या काळांमध्ये काही घटनांवरून त्यांच्या भोवती जी प्रतिमा, वलयांकित प्रतिमा निर्माण झालेली आहे ती प्रतिमा निश्चितपणाने राज्य सरकारच्या पुढच्या ज्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये त्याच्या असंतोषाचा फटका हा बसल्याशिवाय राहणार नाही, अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच की काय, राज्य सरकारमध्ये जी मंत्री आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांनी सामावून घेतलेले आहेत त्यामध्ये अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, तटकरे असतील किंवा धनंजय मुंडे असतील, यांच्या एंट्रीने आजही भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे. आणि न पेक्षा त्यावर कडी करणारे काही घटना ह्या गेल्या 15 ते 20 दिवसापासून ह्या महाराष्ट्राच्या राज्य सरकारमध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे
त्या असंतोषाला खतपाणी घालण्याचं काम हे छगन भुजबळ नावाच्या पुरवठा मंत्र्यांनी त्यांच्या विधानाने केलेले आहेत. मराठा आरक्षणाचा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये पेट धरलेला असताना त्या मराठा आरक्षणाला जाणीवपूर्वक विरोध करून बेताल आणि वायफळ असे वक्तव्य करून मराठा आरक्षणाचा किंबहुना महाराष्ट्रातील 4.5 कोटी असलेल्या मराठा समाजाचा रोष पत्करून राज्य सरकार एक प्रकारे पुढच्या काळामध्ये संकटात आल्याशिवाय राहणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाली असल्याने आजही राज्य सरकार हे बॅकफूटवर मोठ्या प्रमाणावर सापडलेले आहेत. आणि काल जे प्रकरण निर्माण झालेले आहेत पुण्यातील येरवड्याच्या 3 एकर जागेच्या संदर्भात, मित्रांनो, यातून एक गोष्ट अजून एक स्पष्टपणाने ही महाराष्ट्रासमोर आलेली आहे की 2019 मध्ये जे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं उद्धव ठाकरेंचं, आणि त्यानंतर 2.5 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर शिंदे आणि फडणवीसांचं सरकार निर्माण झालेलं आहे. या दोन्ही सरकारमध्ये छगन भुजबळ आणि अजित पवार आणि ही जी मंडळी आहेत ही सत्तेत पण होती आणि विरोधात पण असताना देखील ती सत्तेमध्ये सहभागी झालेली आहेत. हे गौड बंगाल मात्र महाराष्ट्रातील जनतेला अजूनही समजलेले नाहीत. मित्रांनो, अशी जेव्हा वर्तणूक होती, अशी जेव्हा कार्यशैली ही निर्माण होती, त्यातून एक गोष्ट मात्र समोर आल्याशिवाय राहत नाही की जेव्हा सत्तेमध्ये असताना भुजबळ आणि मुंडे आणि तटकरे हे आपले राजकीय सत्तेचा गैरवापर करून ज्या पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणावर माया जमवलेली आहेत, ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर आर्थिक साम्राज्य उभे केलेले आहेत, ते आर्थिक साम्राज्याची असलेली जी दुष्कृत्य आहेत ती समाजासमोर येऊ नये म्हणून सत्तेत बसण्याचा अट्टहास, हा जनमताचा कौल पायदळी तुडवून देखील सत्तेमध्ये जाण्याचा जो अहंकार आणि जो आटापिटा ह्या मंडळींनी चालवला आहे, हा का चालवलेला आहे हे एव्हाना महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे माहीत झालेले आहेत. मोदी आणि शाह एका बाजूला न खाऊंगा न खाने दूंगा अशी दरपोक्ती अशी विधानं ही वारंवार करत असताना त्याच राज्य सरकारातील केंद्र सरकारच्या आशीर्वादाने जे बनलेले सरकार आहेत त्या सरकारमध्ये हसन मुश्रीफांसारखे, अजित पवारांसारखे आणि तटकरेंसारखे आणि भुजबळांसारखे ज्यांच्यावर डोंगरा एवढे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ती माणसं मंत्रिमंडळात पावन करून घेऊन एक प्रकारे राज्य सरकारने आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतलेली आहेत. ह्याहीपेक्षा राज्य सरकारने विशेषतः शिंदे आणि फडणवीसांनी कुऱ्हाडीवर पाय देऊन पुढच्या काळामध्ये शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारला भुजबळ, तटकरे, मुंडे आणि अजित पवार हे 2024च्या निवडणुकीला स्लो पॉयझनिंग ठरतील अशीच फार मोठी शक्यता ही निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आज जे पुण्याचं प्रकरण निर्माण झालेलं आहे त्या प्रकरणामध्ये 2010 मध्ये हे प्रकरण जरी घडलं असलं तरी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक भूखंडाचे श्रीखंड खाण्याचे प्रकार हे प्रस्थापित राजकीय नेतृत्वाने केलेले आहेत. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील भूखंड गिळंकृत करण्याचे काम हे दैनिकांमध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी ही चर्चेली गेलेली आहेत. अनेक राज्यकर्ते मंडळींनी देवस्थानाच्या जमिनीही हडप करण्याचे काम हे केलेलं आहे. अशी सर्व वादाची परिस्थिती असताना शिंदे सरकारच्या विरोधात आणि फडणवीस सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनतेच्या जनभावना या रागाच्या स्वरूपात पुढच्या काळामध्ये व्यक्त झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी कितीही जरी या प्रकरणाशी माझा दुरान्वयी संबंध नाही असं छाती ठोकून किंवा ऊर बडवून जरी सांगितलं असलं तरी अजित पवारांची जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यामधील
कारकीर्द, राज्य सहकारी साखर कारखान्यामधील कारकीर्द, सिंचन घोटाळ्यामधील असलेली 70,000 कोटीची भ्रष्टाचाराची कारकीर्द, या सर्व कारकिर्दीवर त्यावेळेस विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर अनेक वेळेस या विषयाला वाचा फोडलेली आहेत आणि ह्याच मंडळीबरोबर खांद्याला खांद्या लावून सभागृहामध्ये हे जेव्हा माणसं बसतात तेव्हा महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणाने यांच्या असलेल्या ढोंगीपणाबद्दल चीड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. अजित पवारांनी किती जरी यातून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि किती जरी यातून आपण निष्पाप असल्याचा प्रयत्न केला तरी बोरवणकर मॅडमनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप हे सत्यवादी भूमिकेवर आणि प्रामाणिकपणाच्या भूमिकेतून आरोप केलेले आहेत. कारण मीरा बोरवणकरांची प्रतिमा आहे, ती जी प्रतिमा आहे ही प्रतिमा महाराष्ट्रासमोर एक स्वच्छ अधिकारी, IPS अधिकारी म्हणून राहिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपाला हा महाराष्ट्रामध्ये आज तरी दुजोरा आणि त्यावर शिक्कामोर्तब होण्याचीच फार मोठी शक्यता आहे. आणि गेल्या 2 दिवसामध्ये याबाबत गल्लीपासून ठिकठिकाणी कोपऱ्यावर होणाऱ्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चेमधून अजित पवारची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा अधिकरित्या भ्रष्टाचाराने काळवंडलेली गडद झाल्याची स्पष्टपणाने ही त्यांच्या चर्चेतून मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत. कितीही तुम्ही प्रामाणिकपणेचा आणाभाका किंवा कितीही आपण स्वच्छ असल्याचा आणाभाका हे अजित पवार घेत असले तरी एक गोष्ट मात्र निश्चितपणाने लक्षात घ्या, रंग सोडणारे कपडे व रंग बदलणारी माणसं ही कितीही ब्रँडेड असली तरी ती मनातून उतरल्याशिवाय राहत नाहीत. भुजबळ, हसन मुश्रीफ, तटकरे, मुंडे ही जी मंडळी आहेत ही मंडळी महाराष्ट्राच्या लोकमनामध्ये, महाराष्ट्राच्या जनभावनेमध्ये अस्पष्टपणाने त्यांच्या असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांची प्रतिमा ही मलिन झालेली आहे. ही मलिन झालेली प्रतिमा जी आहे ती प्रतिमा उद्या या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्य सरकारला ही अडचणीची ठरणार आहेत. किंबहुना ही जी मंडळी आहेत ही मंडळी शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारच्या दृष्टीने स्लो पॉयझनिंग ठरल्याशिवाय राहणार नाहीत. अशी स्थिती या आज तरी निर्माण झाल्याचं स्पष्टपणाने दिसत आहेत. पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी रुसून बसणारे, नव्या नवरीसारखे रुसवा धरणारे अजित पवार हे पुण्याच्या प्रकरणामध्ये निर्दोष कसे असतील? कारण पुणा आणि पुणे जिल्हाचे पालकमंत्रीपद ही दुभती गाय आहेत. पुण्याचं पालकमंत्रीपद हे मलईदार खातं आहेत. हे एव्हाना महाराष्ट्रातील जनतेला हे समजलेलं आहे. त्यातून दादा कसे काय सावरतील हाच फार मोठा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरणार आहेत. यातून राज्य सरकारचं भविष्यात त्यांच्या प्रतिमेबद्दल असलेली जी प्रश्नचिन्ह आहेत ते भविष्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात गडद झाल्याशिवाय राहणार नाहीत. मीरा बोरवणकरांच्या प्रकरणाने राज्यातील सनदी अधिकारी, पोलीस आणि भ्रष्ट राजकीय नेते यांची जी मिलीभगत आहेत ती मिलीभगत पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहेत. एवढं मात्र नक्की खरं, यातून अजित पवारांचं राजकीय भविष्य हे पुढच्या काळामध्ये पणाला लागल्याशिवाय राहणार नाही. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.